नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेल्या पॉलिटीच्या सर्व प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पाणीवाटप तंट्यामध्ये कर्नाटकचा समावेश नाही? तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, वंशधारा पाणीवाटप तंटा. त्यानंतर गोदावरी पाणीवाटप तंटा, कृष्णा पाणीवाटप तंटा आणि महादई पाणीवाटप तंटा या तिन्ही तंट्यामध्ये कर्नाटकचा समावेश आहे. पुढील प्रश्न, डॉक्टर बी.आर. आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य उत्तर असेल. डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांनी कलम 32 ला भारतीय संविधानाचा आत्मा असे म्हटले आहे. कलम 32 मध्ये घटनात्मक उपाययोजनेचा हक्क देण्यात आला आहे. त्यानंतर कलम 51 हे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे रक्षण करणे हे राज्याचे कर्तव्य आहे, याच्याशी संबंधित आहे. कलम 21 मध्ये जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क देण्यात आला आहे आणि कलम 19 मध्ये 6 मूलभूत हक्क देण्यात आले आहेत, जसे की भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य. त्यानंतर 93वा प्रश्न, भारताच्या संविधानाच्या अंतर्गत विषय आणि सूची यांच्या जोडापैकी कोणती जोडी अयोग्य आहे ते ठरवा. जंगले ही समवर्ती सूचीमध्ये आहेत, योग्य आहे. स्टॉक एक्सचेंज समवर्ती सूचीमध्ये नाहीये. स्टॉक एक्सचेंज हे केंद्रीय सूचीमध्ये आहेत, म्हणून हे चुकीचं आहे. पोस्ट ऑफिस, बचत बँक केंद्र सूचीमध्ये आहेत, हे बरोबर आहे. सार्वजनिक आरोग्य राज्य सूचीमध्ये आहे, हे पण बरोबर आहे. आपलं अयोग्य विचारले, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न, विजय गोखले यांची भारताच्या परराष्ट्र सचिव नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधान चुकीचे आहे? ऑप्शन ए, गोखले हे भारतीय परराष्ट्र सेवेच्या 1981च्या तुकडीचे अधिकारी आहेत, हे बरोबर आहे. गोखले हे चीन विषयक प्रश्नांचे तज्ज्ञ मानले जातात, हे पण विधान बरोबर आहे. परराष्ट्र सचिव पद भूषवणारे ते दुसरे मराठी अधिकारी आहेत, हे पण विधान बरोबर आहे. गोखले हे मूळचे मुंबईकर आहेत, हे चुकीचं आहे. आपल्या चुकीचे विचारलंय, ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य उत्तर असेल. हा करंट बेस्ड क्वेश्चन होता. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1, सर बी.एन. राव यांची संविधान सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. एन. गोपाल स्वामी अय्यंगार हे मसुदा समितीचे सदस्य होते. त्यापुढील प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्याचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला? तर मूलभूत कर्तव्याचा समावेश हा ऑप्शन नंबर 1, 42वी घटनादुरुस्ती 1976 द्वारे करण्यात आला. मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्याची शिफारस ही स्वर्ण सिंग समितीने केली होती. त्यानंतर 44व्या घटनादुरुस्तीद्वारे संपत्तीचा हक्क हा मूलभूत अधिकाराच्या हक्कामधून वगळण्यात आला. 24वी घटनादुरुस्ती, या घटनादुरुस्तीनुसार संसदेला मूलभूत हक्कासह संविधानाच्या कोणत्याही भागामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार देण्यात आला. त्यानंतर 61वी घटनादुरुस्ती, या दुरुस्तीनुसार मतदाराचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे करण्यात आले. त्यानंतर 97वा प्रश्न, संसदेने पक्षांतरबंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार संमत केला? याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, 52वी घटनादुरुस्ती. या घटनादुरुस्तीनुसार घटनेमध्ये 10वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर 44वी घटनादुरुस्ती आताच पाहिला आपण, यानुसार संपत्तीचा हक्क वगळण्यात आला. 42वी घटनादुरुस्ती, या घटनादुरुस्तीनुसार प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता हे 3 शब्द जोडण्यात आले. 61वी घटनादुरुस्ती, या दुरुस्तीनुसार मतदाराचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे करण्यात आले. त्यानंतर 98वा प्रश्न, एम.सी. सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते, तर हे विधान योग्य आहे. महान्यायवाद्यास भारताच्या सर्व न्यायालयात
उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. हे पण विधान योग्य आहे. महान्यायवादी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजात सहभागी होतो. त्याला तेथे बोलणे व मतदानाचा अधिकार आहे. बोलण्याचा अधिकार आहे पण मतदानाचा अधिकार नाही. म्हणून हे विधान चुकीचं आहे. आपल्या काय चूक विचारले तर ऑप्शन क यानी ऑप्शन क्रमांक 3 हे चुकीचे विधान आहे. केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये करण्यात आली? तर केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना हे फक्त एक कलम 315 नुसार करण्यात आली. 318, 320 आणि 325 हे कलमे पण केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगाशी संबंधित आहेत. त्यानंतर 100वा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते? त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. अनुच्छेद 75 नुसार मंत्रिपरिषद ही लोकसभेला उत्तरदायी असते. त्यानंतर अनुच्छेद 74 यामध्ये राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ असेल. अनुच्छेद 73 हे संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराशी संबंधित आहे. अनुच्छेद 76 हे भारताच्या महान्यायवाद्याशी संबंधित आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.